मी ज्या दिवशी ड्रोन घेतला का त्याच दिवशी ड्रोन 2-3 किलोमीटर लांब नेलं आणि त्या दिवशी ड्रोन आहे ना माझ्याकडून क्रॅश होता राहिलं होतं. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ड्रोन तर घेतलं होतं पण एकाला पण ते ड्रोन चालवता येत नव्हतं. पण ते रिमोट कंट्रोल मध्ये ना सिम्युलेटर म्हणून ऑप्शन आहे, आम्ही त्याच्यामध्ये ड्रोन खेळत बसलो होतो. मला तर झालं होतं मी कधी ड्रोन उडेन बरं का. घरी आणल्या पहिल्यांदा आम्ही ड्रोन चालू केलं ते तर कनेक्टच व्हायना बरं का. आधी मग 5-10 मिनिटं इकडे तिकडे बोट काढल्याच्या नंतर ते कनेक्ट झालं बरं का. याच्या आधी तर मी कधी ड्रोन उडवेल पण नव्हतं, त्याच्याला रिमोट पण हातात घेतला नव्हता आणि आता पहिल्यांदा ड्रोन उडवलं होतं बरं का. आता ते सगळं ठीक आहे बरं का. ड्रोन वरती तर नेलं होतं पण खाली कसं आणायचं तोच लय मोठा प्रश्न. ड्रोन जेव्हा फ्लाय केलं का त्यावेळेस विचार नाही केला का लँड कसं करायचं, आणि लँडिंगच्या टायमाला त्याच्या खाली हात घातला का त्याला सेन्सर आहे ते परत वरती जायचं. जवळपास आहे का 5 ते 10 मिनिटं आहे ना ते ड्रोन खाली यायचं वर जायचं, खाली यायचं वर जायचं. नंतर ते एवढा कटाळा आला म्हटलं आता याची ना चार्जिंग उतरली का मगच हा खाली उतरेन आपण. मग नंतर विचार केला म्हटलं याची चार्जिंग संपली, ते जागेवर खाली यायला बसले पडायला बसले. म्हटलं पहिल्या दिवशी उद्घाटन होईल पण ते इकडून तिकडून जाऊ 5-10 मिनिटांनी ना कसं तरी आम्ही ते खाली आणलं. तुम्हाला सांगतो ज्या टायमाला मी ड्रोन हातावरती खाली घेतलं का म्हटलं बस आता आपण ड्रोन शिकलो, मग काय आम्हाला काही कामच नाही. सकाळ दुपार संध्याकाळ नुसतं ड्रोनच उडवायचं. त्यात आम्ही मुळा नदीचा रील शूट करायला गेलो होतो. आता तुम्हाला सांगतो पहिल्या दिवशी ड्रोन आणलं होतं ना तेव्हा क्रॅश कसं काय झालं असतं. ते काय झालं लिंगदेवच्या साईडला ना आमच्याला ट्रॅक्टर चालू होता बरं का. घरून ड्रोन उडवलं म्हटलं जाऊन यावं ट्रॅक्टर पर्यंत नाही का किती काम झाले काय बघायला. ते ना डोंगराच्या पलीकडच्या साईडने गेलो होतं बरं का, आणि त्यातल्या त्यात मी त्याला खाली पण लय घेतलं होतं त्याच्यामुळे त्याचा सिग्नलच तुटला होता. तेवढं तरी बरं झालं की ते आपाक घरी निघालं, नाही तर म्हटलं पहिल्या दिवशी उद्घाटन झालं असतं त्याचं. आणि ते जरा पहिल्यांदा 2-3 सिनेमॅटिकचे रील आहे ना क्वालिटी लईच खराब झाली. तो जरा सेटिंगचा काहीतरी विषय होता त्याच्यामुळे होत होतं. पण आताची क्वालिटी कशी ती एकदा कमेंट करून नक्की सांगा.